तर अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत। कार्यकर्ते रडत असल्याचं सध्या पाहायला मिळते, भावूक झालेत, व्याकुळ झालेत। बारामतीकर एकत्र आलेत। बारामतीचा एक वाघ हरपला अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत। अजित पवार यांचं पार्थिव गाडीमध्ये ठेवण्यात आलं आणि आता ते थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जातील। अंत्ययात्रा सुरुवातीला काढली जाईल आणि त्यानंतर विद्याप्रतिष्ठानमध्ये अंत्यविधी पार पडणार आहे। विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवार आलेले आहेत। राज्यातले महत्त्वाचे नेते सध्या बारामतीत दाखल होत आहेत। राजकारणाचं एक अभिन्न अंग असलेले अजितदादा काल निघून गेले आणि एक प्रकारे संपूर्ण राज्याला एक मोठा धक्का बसला, एक मोठा आघात झाला। अतिशय अनपेक्षितपणे ही सगळी घटना घडली। मात्र त्यातही आता धीरोदात्तपणे शरद पवार उभे आहेत। नियतीच्या पुढे आपण सगळेच हतबल असतो असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनाच धीर दिला। अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू महाराष्ट्रासाठी एक मोठा जबर असा धक्का आहे आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी काही काळ नक्कीच जावं लागेल। एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची क्षमता ज्या अजित पवारांमध्ये होती, ज्या धडाडीने ते काम करायचे, त्या सगळ्याला आता महाराष्ट्र पोरका झाल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रकांत पाटील सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेत। राज्यातले सर्व पक्षीय नेते अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता दाखल होत आहेत। प्रचंड क्षमता असलेल्या एका मोठ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकल्याची भावना व्यक्त केली जाते। शासकीय इतमामात आता काही वेळातच अंत्यसंस्कार पार पडतील। राज्याचं अपरिमित असं नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय। राज्यभरातल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे डोळे पाणावलेत। केवळ राष्ट्रवादी असंच नाही, पण इतर पक्षांची सुद्धा ज्या पद्धतीने ते वागायचे, बोलायचे, कुठलेही मनभेद कधीच अजित पवार यांच्यामध्ये नव्हते। ज्या बेफिकीरपणे किंवा धडाडीनं त्यांचं बोलणं असायचं, मिश्किलपणे हास्य विनोद करत सभा अजित पवार गाजवायचे, ते सगळं आता केवळ आठवणीतच असणार आहे। विद्याप्रतिष्ठानमध्ये अंत्यविधीची तयारी केली जाते आणि सुप्रिया सुळे या सगळ्याचा आढावा घेतात। कुटुंब अतीव दुःखात असताना कुटुंबाला सोबतच कार्यकर्त्यांना, बारामतीकरांना एक धीर देण्यासाठी सुप्रिया सुळे पुढे येतात। पोलिसांना विनंती आहे, प्लीज खाली बसा। पोलीस प्लीज, पोलिसांना विनंती आहे, प्लीज हे पोलीस पोलीस बसतील, 500 बसतील पोलीस। तर अंत्यविधीची सध्या विद्याप्रतिष्ठानमध्ये तयारी करण्यात आली आणि या सगळ्या गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची होते। त्यामुळे सुप्रिया सुळे सुद्धा पुढे येऊन गर्दीचं नियोजन करतात। कार्यकर्ते आणि पोलिसांना त्या विनंती करतात। मोठ्या प्रमाणात सगळ्यांनाच खरं तर इच्छा आहे की अजित पवार यांचं आपण शेवटचं दर्शन घ्यावं, शेवटचा निरोप त्यांना द्यावा। मात्र ज्या पद्धतीनं गर्दी होते, त्या गर्दीमध्ये गर्दीचं व्यवस्थित नियोजन सुप्रिया सुळे करतात। अभी से नहीं, पहले से, सालों से ये हमारे सेक्रेटरी साहब, इनसे आप आवे ना रेडी। हाँ, पूरे समाज मिलके हम लोग अंत्यविधि में शामिल होने के लिए आ रहे हैं। हमारे साथ लेडीज़ लोगों भी हैं
और ये जो पहाड़ बारामती के ऊपर आया हुआ है अजीत दादा का, ये कभी मिटेगा नहीं। मतलब हम दादा को कभी भूल ही नहीं सकते। भले दादा के जैसा कोई आया होगा नहीं और हो सकता भी नहीं है, हो भी नहीं सकता। आप बताइए, आप बताइए, आपका नाम बता दीजिए। और मेरा नाम फखरुद्दीन। तर मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी अंत्यविधीसाठी दाखल झालेत। कारण अजित पवार यांनी कधीच जातीभेद केला नाही। जाहीर सभेमध्ये अजान सुरू झाली तर अजित पवार थांबायचे, सर्व धर्माचा ते त्याच पद्धतीने आदर करायचे। त्यामुळे आता अंत्यविधीसाठी बारामतीमधले मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या संख्येने गर्दी करतात। शासकीय इतमामात आता काही वेळातच अंत्यसंस्काराला सुरुवात होईल, अंत्यविधी पार पडेल। राज्यभरातले महत्त्वाचे नेते आता बारामतीत काटेवाडीत दाखल झालेत। अजित पवार यांच्या पार्थिवाला काही वेळापूर्वी पोलिसांनी मानवंदना दिली आणि त्यानंतर ते पार्थिव गाडीत ठेवण्यात आलं। काही वेळानंतर आता अंत्ययात्रा काढली जाईल आणि त्यानंतर विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांच्यावर अंत्यविधी पार पडतील। अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीत दाखल होतात। अतर्क्य अनपेक्षित असं काल राज्यासोबत घडलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते अजित पवार आपल्यातून निघून गेले। त्यामुळे महाराष्ट्रावर एक मोठा आघात झालाय। राजकारणासह समाजकारणात सुद्धा एक मोठी पोकळी निर्माण झाली। राज्यभरातले सर्वपक्षीय नेते बारामतीत आता दाखल झालेत। काही वेळातच अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये त्यांचं पार्थिव आणण्यात आलं। तिथून अंत्ययात्रा काढली जाईल आणि अखेर विद्याप्रतिष्ठानमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। अजितदादांचा आता अखेरचा प्रवास सुरू झालाय। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यविधीची सगळी तयारी सध्या पार पडली आहे। सुप्रिया सुळे यांनी हे सगळं नियोजन केलंय। ज्या पद्धतीने या दुःखद समयी त्या कुटुंबासोबत धीरोदात्तपणे उभ्या आहेत हे आपण पाहतोय। विद्याप्रतिष्ठानमध्ये नेमकं कसं नियोजन करण्यात आलं या सगळ्याचा आढावा त्यांनी घेतला। कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी मोठी बहीण या रूपामध्ये धीर दिल्याचं आपण पाहिलं। कारण केवळ पवार कुटुंबावरच असं नाही तर राज्यावर सुद्धा हा एक मोठा आघात आहे। एक उमेदीचा काळ अजित पवार यांचा सुरू होता आणि त्यातच अशा पद्धतीनं दुर्दैवी त्यांचं निघून जाणं एक मोठा धक्का देणारं ठरलंय। सध्या विद्याप्रतिष्ठानवरची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। अजितदादांचा अखेरचा प्रवास आता सुरू झालाय। काही वेळातच अंत्ययात्रेनंतर विद्याप्रतिष्ठानमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडतील। मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेत। अजित पवार यांनी कधीच जातीभेद केला नाही, आम्हालाही नेहमीच पाठिंबा दिला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। आता सरकारसोबत अजित पवार यांनी एक नवी इनिंग सुरू केली होती। ती दीर्घकाळ चालेल असं वाटत होतं, मात्र त्यातच काळानं हा क्रूर असा घाला घातला। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, आता विद्याप्रतिष्ठानमध्ये सगळी तयारी झाली, सुप्रिया सुळे सगळ्या नियोजनाचा आढावा घेत आहेत। राजकीय कार्यकर्ते आलेत का? काय सध्या चित्र दिसतंय? केवळ राजकीय कार्यकर्तेच नाही तर महाराष्ट्रातून मोठा जनसमुदाय जो आहे तो विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल झालेला आहे। राज्यातील जवळपास सगळे मंत्री आमदार जे आहेत हे अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये येत आहेत। अगदी व्हीआयपी गेटमधून सत्ताधारी पक्ष असेल, विरोधक असतील, हे सगळे नेते जे आहेत ते आता दाखल होत आहेत। स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, विजय वडेट्टीवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष जयस्वाल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे संपूर्ण कुटुंबासहित आतमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री प्रतिभा काकी देखील होत्या आणि आता राज्यमंत्री माधुरी मिसाळ आहेत आणि सिद्धार्थ शिरोळे जे की शिवाजीनगरचे आमदार आहेत, बोर्डीकर आहेत, हे सगळेजण जे आहेत ते आता या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सध्याच्या घडीला दाखल होत आहेत।
वंदना चव्हाण राज्यसभा खासदार देखील काही वेळापूर्वी आतमध्ये गेलेल्या होत्या आणि माधुरी मिसाळ ज्या आहेत त्या देखील आता आतमध्ये प्रवेश करत आहेत. राज्यातील